भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लाखनीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन संत तुकाराम महाराज सभागृह लाखनी येथे करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषा निंबार्ते यांच्या हस्ते, माजी महिला व बाल कल्याण सभापती स्वाती बागाय यांच्या अध्यक्षतेतर पंचायत समिती सदस्य मनीषा हलमारे, उपसरपंच वनिषा शेंडे, सारिका रेहेपाडे, अंजना शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले। यावेळी संगीत खुर्ची, नृत्य, भावगीत इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सहभागी होऊन विजयी स्पर्धक दुर्गा अतकरी, प्रीती वैद्य, सारिका भोयर, स्मिता सिंगनजुडे, मयुरी निंबाडकर, अधीरा भोयर, अंतरा भोयर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। तसेच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक स्मिता सिंगनजुडे यांनी तर संचालन सारिका भोयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन धांडे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैला मोक्षदा कमाने, संध्या धांडे, मेघा किंदरले, प्रतिभा निंबार्ते, वनिता भुते यांनी मोलाचे सहकार्य केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। शेवटी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर तिनं तिचं ध्येय गाठलं। तर तिने त्या आजूबाजूच्या आपल्या मागच्या तुमच्या काय म्हणत आहे याकडे अजिबात लक्ष दिलं नाही। आता लक्ष नाही दिलं कारण त्याचं काय उत्तर आहे, त्याचं मुलगी होतं ती बेटी दोन्ही कानाचे पडली होती, त्याच्यामुळे तिला काहीच ऐकू गेलं नाही। म्हणजे त्या बेटीचं जे आहे ते तिने गाठलं। कारण काय, तिनं आजूबाजूच्या आपल्या बेडक्याचं काहीच न ऐकता आपलं ध्येय गाठलं। त्या मेहनती किती होती, तेव्हा आपल्यालाही आपलं जे ध्येय गाठायचं आहे, जास्ती विचार न करता, इतरांचा जास्ती विचार न करता आपल्याला जे आवडते, आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, कुणाशीही आपली कॉम्पिटिशन न करता स्वतःशीच आपली जिद्द असली पाहिजे, स्वतःशीच कॉम्पिटिशन केली पाहिजे आणि आपलं ध्येय गाठलं पाहिजे। एवढंच या प्रसंगी मी सांगते। आणि पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या राजकीय नाही आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे, तिथे रक्षा खडसे खासदार, तिची मुलगी स्वतः सुरक्षित नाही, तर ते आपल्या साधारण लोकांची काय व्यथा असते। बीजेपीची खासदार रक्षा खडसे कुठेतरी एका जत्रेमध्ये गेले, तिच्या मुलीची छेडखानी केली, गुंडांनी पोलिसांना सुद्धा मारहाण केली। म्हणजे तिथे पोलिसांचा धाक नाही। इथे भंडाऱ्याची घटना झाली, वकिलांनी केली। तिथे म्हणजे वकील ज्यांच्याकडे आपण न्याय मागायला जातो, तो न्याय देणारा वकील कसा काळा धंदा करत असेल, तर काय कुणाकडे न्याय मागायचा।